कृष्ण. सुरू करायचं ताई. आज आता संख्या कमीच आहे वाटतं. हरकत नाही, येतील पण जॉईन होतील सगळेजण. आपण सुरू करूयात. ठीक आहे. गणपतीचे सर्वांना कामं असणार आहेत. हो, पूजेची आज हरताळ उपवास. हो, हरतालिका आज आहे, बरोबर आहे. पूजा वगैरे असते ना. बरोबर बरोबर. करायचं चालू. हो हो, सुरू कर. सर्व आहेत हजर. आवाज येतोय ना ताई? हो हो, व्यवस्थित येतोय ताई. करूया सुरुवात. सुरुवातीला आज हरताळिकेच्या आणि उद्या गणगणेश चतुर्थी, सर्वांना शुभेच्छा. जय जय श्रीकृष्ण सर्वांना. श्री कृष्ण. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदत ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णो वंदे जगद्गुरु. कृष्णो वंदे जगद्गुरु, कृष्णो वंदे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्समस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि. मंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. सचिदानंद श्रीपाद बाबा की जय. सचिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर आपला भगवद्गीतेचा अध्याय 3 श्लोक, काल आपण 37 पर्यंत आलेलो आहोत, नाही का? 38वा श्लोक चाललाय. धूमेनाव्रियते बहिर बहिरग्निर यथादर्शो मलेन च, यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तत्तेन गमावृतम. की ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेष्टीला जातो, त्याप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो. त्याने उदाहरणं दिली की जीवावर 3 प्रकारचे आच्छादने आहेत, की ज्यामुळे त्यांची विशुद्ध चेतना धुसर होते, नाही का? शुद्ध जे प्रतिमा आहे, आपली स्वरूप आहे, ते धुसर होतं. म्हणजे जे अज्ञान आहे आपल्या मनावरती किंवा स्वरूपावरती, तर त्याला 3 हे सांगितलेत. पहिला अग्नी. ज्याप्रमाणे धूर धूर असल्यानंतर अग्नी प्रगट होतो का लगेच? जोपर्यंत धूर जात नाही तोपर्यंत अग्नी प्रगट होत नाही. मग धूर आहे म्हणजे अग्नी आहे, नाही का? त्याने म्हटलं की जसा धुरामध्ये अग्नी आहे, म्हणजे दिसत नाही पण आहे, प्रगट होणार, त्याप्रमाणे की त्यांनी विविध तुलना केली. प्रत्येक आपल्या जीवासाठी, जीवावरील आवरणे घालवण्यासाठी विविध प्रकारे समजूत घातलेली अर्जुनाची. की जसं धुरामध्ये अग्नी आहे, किंवा आरशावर जरी धूळ साचलेली असली तरी पण आरसा आहे तिथंच आहे. पा धूळ काढली की आरसा जसा स्वच्छ केला की आपलं रूप जसं स्पष्ट दिसतं, त्याप्रमाणे जीवावरील आवरणे म्हणजे कामाचीच विविध रूपे, नाही का, काढायची गरज आहे आपल्याला. किंवा गर्भाशयामध्ये गर्भ असतो, तो जसा नाळेमध्ये वेष्टलेला असतो, नाही का? परंतु तो नाही का आहे, तसा जेव्हा कामाची तुलना धुराशी करण्यात येते
तेव्हा समजावे की जीवरूपी अग्नीची थोडीशी जाणीव होते. जेव्हा कामाची उपमा कुणाशी अग्निशी केली जाते तेव्हा जीवरूप काय होतं, अग्निशी थोडीशी जाणीव होते. आपल्या शरीरात अग्नी नाहीये का? नाही. कारण कसं आहे की प्रत्येक आपण अन्न ग्रास करतो नाही का, जेवण करतो, पण ते काम कुणाचं, पचवण्याचं काम अग्नी आहे ना आपल्या शरीरामध्ये. मग पंचतत्वाचा अध्यय बनलेला आहे. मग या पंचतत्वाचं काम प्रत्येक तत्व पूर्ण करतं. त्याप्रमाणे दुसरे शब्द सांगायचं झालं तर जेव्हा जीव आपली कृष्ण भावना अल्पशा प्रमाणात प्रगट करतो पहा, थोडस जरी आपण परमेश्वरात चिंतन केलं तरी तेव्हा त्याची म्हणजे जशी जीवाची तुलना धुराने आच्छादित अग्निशी केली ना, त्याप्रमाणे ज्या ठिकाणी धूर असतो त्या ठिकाणी निश्चितच अग्नी असला पाहिजे. तरी प्रारंभिक अवस्थेमध्ये अग्नी उघडपणे प्रगट होत नाही. धुरामध्ये अग्नी उघडपणे दिसतो का? नाही दिसत. परंतु ही अवस्था म्हणजे कृष्ण भावनेतील प्रारंभावस्था प्रमाणे आहे नाही का. तुम्ही भक्ती करता परंतु ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये नाही का परमेश्वराचं चिंतन घडतं त्यावेळेस आपोआपच होणारी पाप कर्म हे चांगलं का वाईट याचा विचार केला जातो. तसं आरशावरील धूळ मनरूपी आरशावरील म्हणजे तुमच्या मनावरील आरशावरील मनरूपी आरशावरची धूळ आध्यात्मिक पद्धतीद्वारे स्वच्छता करण्याची प्रक्रिया दर्शवली. आध्यात्मिक प्रक्रिया काय सांगितली? नाम घेता उठाउठी होय संसाराची तोटी. आध्यात्मिक प्रक्रिया सांगितली की तुम्ही नाम बसता उठता जरी घेतलं बघा, रामकृष्ण नामी ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. काय म्हणतात ताई? आपली आपण करा सोडवणं संसार बंधन तोडा वेगळी. त्यांनी राहिलं हे तुम्हाला जर घालवायचं असेल मनरूपी आरशावरील नाही का धूळ घालवायची असेल तर ते आध्यात्मिक पद्धतीद्वारे घालव. मग आध्यात्मिक पद्धत आहे की रामकृष्ण नामी, रामकृष्ण दोन्ही साजरी आहे, पण ती कधी हृदय मंदिरी स्मराकार आहे, त्याचं स्मरण करा. त्यावेळेस ते तुमच्या मनावरील धूळ काय करील? आपोआप घालवी. मग यासाठी सर्वोत्तम पद्धती म्हणजे पवित्र हरिनामाचे कीर्तन नाही का. सगळ्यात नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायाचं जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्ता आवडी आनंद आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्रा जपा सर्व. परंतु तुकाराम महाराज पुढे जाऊ याविना आणि का असता साधन वातासन तू विठोबाची आण घेऊन सांगतो. तुकाराम महाराज अहो मी आण म्हणजे शपथ घेऊन सांगतो की ह्याच्याशिवाय काहीतरी आहे. मग ते काय? ते नाम सोपरे रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गत जपा आधी. मग ते नाम आहे. ते नाम कोणचं? काय म्हणतात ताई? हा बोलत आहे. काय म्हणतात तुम्ही? मला वाटलं नाही नाही मी बोलत नाही येते. हा. मग ते नाम आपल्याला नामस्मरण करायला सांगितलं की आध्यात्मिक ज्ञानामुळे काय होईल? तुम्ही तुमच्या मनावरील आरशावरील धूळ जी आहे ती सहजच निघून जाईल. कारण गर्भाशयातील मूल इतके असहाय्य असते की त्याला हालचालच करता येत नाही. मग जीवनाच्या या स्थितीची तुलना वृक्षाशी करता येते पहा. आणि राहिलं त्याचा वृक्ष सुद्धा जीवच आहे, पण तो अत्यंत काम प्रवृत्त असल्यामुळे त्यांना जीवनाच्या अशा स्थितीत ठेवण्यात येते की हे जवळजवळ चेतना शून्यच असतात. त्यांच्या चैतन्य असतं पण चेतना नसती पहा. वृक्षामध्ये पण चैतन्य आहे, कारण त्यांनी सांगितलं मुंगीपासून ब्रह्मापर्यंत मी एकच आहे नाही का.
प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक फार गवत असू दे, सगळ्यामध्ये मी आहे. नाही ओतप्रोत मारलाय म्हणे, परंतु त्याच्या जसं तो चेतना शून्य तसं आच्छादित आरशाची तुलना पशु पक्ष्याशी केली. कारण जसं धुराने आच्छादित अग्नीची तुलना मानवाशी करण्यात आली आहे ना, तसं मनुष्य जीवनामध्ये आत्मा थोड्या प्रमाणात कृष्ण भावनेची पुनर्जागृती करू शकतो. पहा, त्यांनी उदाहरणं दिली, वृक्षाचं दिलं, आरशाचं दिलं, ते चेतना शून्य आहे नाही का. परंतु मनुष्य प्राणी एकच असा आहे, मनुष्य जीव एकच असा आहे की तो काय करू शकतो, भगवान श्रीकृष्णाचं भजन करू शकतो, पुनर्जागृती करू शकतो आपल्यामध्ये, आणि आपल्या मनुष्य जीवनातच आध्यात्मिक जीवनरूपी जी अग्नी आहे नाही का ती प्रज्वलित करू शकतो. कारण अग्नीवरील धूर व्यवस्थितपणे हाताळल्यास, पहा, ज्यावेळेस धूर होतो आपण त्यावेळेस काय करतो, त्याला हवा घालतो, हवा घातली तर त्याचा हवा दूर निघून जातो आणि अग्नी प्रगट होती. त्याप्रमाणे तो अगदी व्यवस्थित हाताळला तर कसा अग्नी तसा प्रज्वलित होतो. तस या मनुष्य जीवनाला अगदी व्यवस्थित जर हाताळलं नाही का, तर त्याच्या जीवनावरील काय होईल, धूर जो आहे म्हणजे अज्ञान जे आहे, धूर म्हणजे अज्ञान, धूळ म्हणजे अज्ञान, मग ते अज्ञान घालवण्यासाठी त्यांनी सांगितलं की म्हणून जीवासाठी भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून मुक्त होण्यासाठी या जीवाला काय, मनुष्य जीवन ही एक नामी संधी आहे. हा जीव जो प्रगट आपला जो आलेला आहे आपण मनुष्य जन्माला, त्याला जी नामी संधी भेटलेली आहे. पहा, मनुष्य जन्म ऐसा नीत, साधाल ते साधे सिद्ध, आणि करोनी प्रबोध संत पार उतरले. त्यांनी सांगितलं, अरे आता उघडे डोळे जरी अद्याप न कडे, तरी मातेचे कोळे दगड आला पोटाशी. अरे आता तरी जागा हो, का अरे आहे निद सुरा नाही का, अजून का झोपलाय, आता तरी जागा हो. मनुष्याला सांगताय ते की आता तरी जागा हो तू, आता ही एकच संधी राहिलेली आहे. बघा, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली यावर फेरा पडे, हा जन्म पुन्हा नाही. तुका जन्म नाही रे आणिक, तुका म्हणे ह्याची भाक, पुन्हा जन्म नाही. कोणचा जन्म आहे, अनेक जन्म, परत 84 योनीचा पेरा पडेल. पा, हा मनुष्य म्हणजे मनुष्य जन्म जर गेला फुकट, तर पुन्हा जन्माला येणे नाही. कारण परत मनुष्य जन्म लगेच मिळेल म्हणून सांगता येत नाही. तर ह्या जन्मात झालेलं पाप पुण्य नाही का, ते जर समान झालं तुमचं, तर मनुष्य जन्म प्राप्त होतो. एवढ्या योनी 84 लक्ष योनी फिरतात तुम्ही रखवंदर, मग एवढे 84 लक्ष योनी फिरून पाप पुण्य समान झालं, आणि ते समान झालं म्हणून मनुष्य जन्म भेटला. म्हणून त्या मनुष्य जीवनात योग्य मार्गदर्शन जर भेटलं नाही का, भगवंताचं नामस्मरण कसं करायचं हे जर मार्गदर्शन आपल्याला या जीवनामध्ये भेटलं, तर अनुशीलनाद्वारे म्हणजे मनुष्य आपला शत्रू, शत्रू कोण आहे आपला, काम आहे. मग त्या कामावर त्याचा काय होईल, निश्चितच तो विजय प्राप्त करू शकतो. पा, मग सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, मी जे वस्तू दावेली माझी मज, माझे सुख मज दावेले डोळा, दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. मग सद्गुरूंची जर आपल्या पूर्ण कृपा झाली, तर निज वस्तू म्हणजे मीच परमेश्वर परमात्मा आहे त्याची ओळख पटते. ती ओळख झाली तर मी काय, मनुष्य जन्म काय होतो, अगदी सहज सुलभ नाही का. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभी विरळा झाली. माऊली म्हणतात हरिपाठात की अरे बाबांनो, नाम सुलभ आहे, सोपं आहे नाही का, पण दुर्लभ आहे, सहज भेटत नाही. तुम्ही रोज नामस्मरण करतो म्हणे आपण नाही का. परवाच आपण शनिवारी ताईंचं एक व्याख्यान ऐकलं आपण, की तुम्ही काय करा, योगाचं सांगितलं त्यांनी. योगशास्त्र, योग याग विधी, माऊली सांगतात आपल्या सारख्या गृहस्थाश्रमी मनुष्याला योग सहज प्राप्त होत नाही नाही का, त्याला कठीण तपस्या आहे, तर रोजचं नियमाने ते केलं पाहिजे. परंतु त्यांनी सांगितले योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म नाही का.
की आपल्याला दंभ निर्माण होतं, अहंकार निर्माण होतो, मला ते प्राप्त आहे, मला ते येतं, मी ते करतो, अहंकार निर्माण होतो. परंतु त्याच्यावरून सांगितलं, सोपं झालं, भक्ती प्रेमावी न ज्ञान नको देव. सोपं आहे, तिथं भक्ती आणि प्रेम पाहिजे. जिथं भक्ती आहे तिथं प्रेम आहे. तुकाराम महाराज की जिथं भक्ती आहे, प्रेम आहे, तिथं भाव निर्माण होतो, नाही का. म्हणून पुढच्या श्लोकात त्यांनी सांगितलं की याप्रमाणे ज्ञानी जीवाची शुद्ध चेतना त्याच्या कामरूपी नित्य शत्रूद्वारा आच्छादली जाते. ज्ञानी जे आहेत ना, या जीवाची, जीव आपला ज्ञानीचे जलमताच उपजताच ज्ञानी ऐसे वर्म जाणूनी आले चांग देव लोटांगणी. बघा की हे उपजदाच ज्ञानी आहेत. कोण? चौघ बहीण भावंड. कोण? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, नाही का. हे चौघही कसे आहेत? उपजतात ज्ञानी आहेत. मग ते ज्ञानी आहे ते कुणी? हे वर्म जाणलं चांगदेव. चांगदेव कोण होते? 1400 वर्ष शरीर केले जतन, बोधाविन देह वाढविला. बोध नव्हता त्यांना, मग बोधाविन देह नुसता वाढला. 1400 वर्ष शरीर जतन केलं. मग त्या 1400 वर्षामध्ये त्यांना बोध झाला का? नाही. परंतु ज्यावेळेस त्यांनी भेटीची अपेक्षा केली आणि आपल्या शिष्यांना सांगितलं की माझ्याकडनं काय करा, एवढं पत्र ज्ञानेदेवांना नेऊन द्या, कारण शिष्यांकडनं कळलं ज्ञानेश्वर काय आहेत ते. आणि मग त्यावेळेस त्यांनी काय केलं, त्यांना पत्र लिहायला घेतलं. माऊलींना पत्र लिहावं तर काय लिहावं? नमस्कार लिहा तर ते वयाने लहान आहे, नाही का. दंडवत घालावं तर ते वयाने लहान आहे. आणि त्यांना उपदेश करावा तर ते ज्ञानाने मोठे आहे. काय लिहावं त्या पत्रावर त्यांना सुचलं नाही. आणि मग त्यांनी काय केलं, कोरच पत्र काय केलं, ज्ञानेश्वर महाराजांकडे पाठवलं. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी ते पत्र उघडलं तर पाहिलं तर मागून पुढून कोरं होतं. तर त्यांना काय अर्थ कळला नाही. ते म्हणले, ज्ञानेश्वर महाराज आपली गुरु निवृत्तीनाथ, त्याला दादा हे पत्र तर मागून पुढून कोर आहे, याचा अर्थ काय? निवृत्तीनाथांनी ते पत्र घेतलं, पाहिलं, सोपन काकांच्या हाती दिलं. सोपन काकांनी पण उलट पालट केलं, पाहिलं माग पुढं काहीच नाही. मग ते हसले आणि मुक्ताईच्या हाती दिलं. मुक्ताईंनी पाहिलं उलट पालट करून, म्हणले दादा हा चांगदेव स्वतःला ब्रह्मज्ञानी समजतो, नाही का, एवढा मोठा तपस्वी समजतो, योगी समजतो, पण मागून पुढून कोराचे. कोरा म्हणजे याला सद्गुरूंचा बोध झालेला नाही, नाही का. तसं म्हणे तुम्ही काय करा, आपल्या जवळ भेटले, आपल्याला आपला जीव ज्ञानी आहे, परंतु बोध न देह वाढविला त्यांनी. तसं आपल्याला बोध नाही. आपण आता जन्माला आलो, का आलो, कशासाठी आलो, येऊन करायचं काय आणि जायचं कुठं, ह्याचाच जर पत्ता नसेल बघा जीवाला, आपला जीव आला, जन्माला आला, प्रपंचच करतोय. जन्माला आला तसा प्रपंच आपल्याला लहानपणापासून सांगण्यात आलं, शिकवण्यात आलं. वाडवडिलांनी जे वाडवडील करती त्या नाम धर्म ठेवीती. म्हणजे जे वाडवडिलांनी केले ते करत आलोय आपण. आपण कुठं चुकलेलो नाही. आपण जे विधी सांगितले, शास्त्रविधी सांगितले, सगळं केलंय, अगदी अप टू डेट आहे, कुठं चुकी केलेली नाही. तरी पण, नाही का, तरी पण तुम्ही कोण आहात हे कळलं का? कारण आपण जे हो म्हणतो, नाही का, आपल्याला नावाने हाका मारल्या, आपण दार वाजल्या का, आपण तो कोण आहे, तो मी आहे. अरे मी कोण? म्हणजे तुम्हाला जन्माआधी नाव होतं का? नाही. मग उपजल्यानंतर जे नाव दिलं त्या नावाने तुम्ही हो देता, नाही का. ते नाव कुणाचं विठ्ठल, कुणाचं पांडुरंग, कुणाचं गंगा, कुणाचं यमुना, त्या नावाने हो देता. पण तुमचं जे अगोदर नाव होतं, म्हणजे जन्माआधीचं नाव बघा. मुक्ताबाईंचा काय भंग आहे बघा. दरीला पंढरीचा चोर, गळा बांधोनी या दोर, किंवा प्रेमे बांधोनी या. त्यात सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल. जनाबाईचा अभंग आहे, जनाबाई.
हा, जनाबाईचा अभंग. जनाबाईचा. हो, जनाबाईचाच अभंग आहे ना, मी मुक्ताबाई म्हणलं का, सॉरी. विठ्ठल का खुलत आला, मग तुम्ही कोण आहेत? अहम जाऊन सोहम वरती यायला पाहिजे ना, नाही का? जोपर्यंत मी कोण आहे करावा विचार, नाही का? तो मी कोण आहे, आणि तो मी आहे तो निर्गुण निराकार, नाही का? नाही रूप गुण जेते काही, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारवी बघा. ही अवस्था जोपर्यंत आपली होत नाही तोपर्यंत आपण तिथपर्यंत पोचू शकत नाही. म्हणून पुढच्या झाले की मनुस्मृतीत म्हटले की ज्याप्रमाणे इंधनाच्या निरंतर पुरवठ्याने अग्नी विजला जात नाही, आपण जर शेकोटी करायला बसलो, थंडीचे आपण शेकोटी करतो, लाकडं गोळा करतो आणि राखेल ओतून पेटून देतो, पण जोपर्यंत त्याच्यात आपण लाकडं टाकत राहतो ना तोपर्यंत अग्नी राहतो, नाही का? तोपर्यंत आपल्याला ऊब भेटती. परंतु ज्या वेळेस आपण लाकडं टाकायची बंद करतो मग त्या अग्नी विरल्या जातो. तस अमर्यादित इंद्रिय तृप्ती केली तरी काम तृप्त होत नाही. ज्याप्रमाणे अमर्याद तुम्ही लाकडं जोपर्यंत बसत तोपर्यंत लाकडं टाकलं तोपर्यंत अग्नी तयार आहे. तर तुम्ही अमर्याद इंद्रियांची तृप्ती केली, नाही का, कामाची, पण तो काम कधी शमेल का म्हणे. तसं या जगतामध्ये सर्व क्रियाचा केंद्रबिंदू मैथून येते. मैथून बघा, सर्व क्रियांचा केंद्रबिंदू आहे काम, आणि भौतिक जगतातला मैथून आगार, नाही का? मैथुन्य आगार किंवा संभोग जीवनाची बीडी असे म्हटले आहे. आता आपण फक्त स्त्री आणि पुरुष हे संभोगापुरतच विचार करतो, आपल्या नित्य जीवनामध्ये त्याचा विचार तोच केला जातो, नाही का, जास्त करून. परंतु जसं एका सामान्य कारागृहामध्ये गुन्हेगारांना गजात ठेवण्यात येतं, त्याप्रमाणे भगवंताच्या विषयाची नियमांची अवज्ञा करणाऱ्या गुन्हेगारांना मैथून जीवनाची बेडी घातली जाते. परमेश्वराचं म्हणजे तू त्याच्यातून बाजूलाच होऊ शकत नाही, त्याला सुचतच नाही की आपण काय केलं पाहिजे ना काय करू नये, नाही का? काय करावं काय करू नये हेच जर कळलं नाही तर मग ते इंद्रिय तृप्तींवर आधारित भौतिक संस्कृतीची प्रगती ही जीवात्म्याच्या भौतिक अस्तित्वाची कालमर्यादा वाढविण्यास कारणीभूत ठरते. इंद्रिय तृप्तीवर आधारित आहे सगळं. इंद्रिय तृप्त, तुमची इंद्रिय जोपर्यंत तृप्त होत नाही बघा, जोपर्यंत इंद्रियांना आळा बसत नाही. आता इंद्रियांना आळा कसा बसत, आपण तर मनुष्य आहे आणि आपल्याला तर ते माहितीच नाही. इंद्रिय म्हणजे तर आपल्याला कळते, दिले इंद्रिय, हात पाय कान सगळं दिले अप टू डेट. 10 इंद्रिय 11वं मन, मग मनाला राजा म्हटले इंद्रियाचा. पण जोपर्यंत मन आकळल्या जात नाही तोपर्यंत इंद्रिय आकळल्या जात नाही. म्हणून ते कालावधी दिलाय त्याला, आणि मग त्याला कालमर्यादा वाढवण्यास कारणीभूत कोण आहे? मन आहे. म्हणून हा काम म्हणजे अज्ञानाचे प्रतीक आहे. कामाला अज्ञान सांगितले, आणि ह्या कामामुळे जीवाला भौतिक जगतात राहणे भाग पडते बघा. मग जेव्हा मनुष्य इंद्रिय तृप्तीचा भोग घेतो तेव्हा त्याला थोड्याफार सुखाची अनुभूती होत असेल, नाही का? इंद्रिय तृप्त झाली, मला सगळा भोग आहे, मी अगदी सुखी आहे म्हणतो, पण तथाकथित सुखाचा तो अनुभव हा इंद्रिय भोग करण्याचा परमशत्रू आहे. तथाकथित सुख आहे, आपण मानतो फक्त ते सुख फक्त मानतो. ते सुखाला कोणी सुख म्हणन का? जाणलं का तुम्ही? ते सुखाची अनुभूती घेतली का? ते सुख म्हणजे काय? सुख पावा जावा एवढे, दुःख पर्वता एवढे म्हटलंय तसं तुम्ही त्या सुखाची अनुभूती घेतली का रे बाबा, ते विचारतात. कारण जिथं नामरूप नाही मिळेल, अवघ वाचेचा गुण, नाम घेतोय. आपल्याला एका ठिकाणी जायचंय, उदाहरण देते मी, की जायचंय तुम्हाला, त्या गावात पोहोचलात तर पहिले बघा जुने असे पिंपळच्या पारावरती लोक बसलेली असायची. आपण तिथे गेल्यानंतर विचारतो की बाबा मला ते अमुक अमुक गुरुजी आहेत, वाघ गुरुजी म्हणून, त्यांचं घर माहिती नाही, मला घर सांगाल का कुठे येते, नाही का? मग तो एक दादा तिथं बसलेला असतो,
तो एका मुलाला बोलवतो, मग तिकडे ये रे बाळा, यांना त्या वाघगुरुजीचं घर नेऊन दाखव, यांना तिथपर्यंत नेऊन पोचव. तस ते मुलगा तिथपर्यंत गुरुजींच्या दारापर्यंत नेऊन घालवतो आणि मग म्हणतो की चला, हे वाघगुरुजी तुमच्याकडे पाहुणा आलेला आहे काय, तुम्ही काय करा, हे पाहुणे आणि हे गुरुजी त्यांची भेट घालून दिली. तसंच तुम्ही सांगा, तुम्ही कुठे गेलात, तुम्हाला ते वाघ गुरुजी जर माहिती नसेल, नाव ऐकून आता भेटायचंय तुम्हाला त्यांना, पण त्यांची जर ओळख नसेल तर तुम्ही त्यांच्याशी काय संवाद करू शकणार आहे, नाही का? तसं देवाची आपल्याला देव माहिती आहे. आपण म्हणतो देव कोण, विठ्ठल, हरी, पांडुरंग, दत्त, नाही का, गणपती. आता उद्या गणपतीच बघा, आता थोडक्यात सांगते की उद्या गणेश चतुर्थी आहे, नाही का? भगवान श्रीकृष्ण मानतात गणपती घेऊन येतात, अगदी वाजत गाजत घेऊन येतात, नाही का? आणि काय करतात, त्याचं नामकरण म्हणजे त्याला काय करतात, त्याचं तुम्ही त्याला घरात आणून बसवता, त्याची प्राण प्रतिष्ठा करता आणि त्याची 10 दिवस पूजा करता. 10 दिवसानंतर जसं वाजत गाजत तुम्ही मला घरात आणलं, तसंच वाजत गाजत नेऊन माझं विसर्जन केलं. देव म्हणतात की बाबा रे, मी कुठून येणार आहे का, नाही का, मी येणारही नाही आणि जाणारही नाही, माझी उत्पत्ती नाही आणि नाशही नाही, नाही का? मग मी येतही नाही आणि जातही नाही, तरी आपण उद्या गणेश चतुर्थीला गणेशाचं काय करतो, प्राण प्रतिष्ठा करतो. जे वाडवडिलांनी करत आलेले आहे ते आपण करतो. पण देव म्हणतो मी कुठं जाणारही नाही, येणारही नाही. मग तो कुठं आहे? त्यांनी सांगितली, जागा तुझा आहे, तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. बघा, ज्याप्रमाणे तुम्ही वस्त्र घालता अंगावर, तर ते वस्त्राचं अधिष्ठान माहितीये का कुणाला, काय? बोला ताई, शकुंतला ताई, शकुंतला तंतू. ताई. हा, तंतू, त्या वस्त्राचं अधिष्ठान तंतू आहे. तंतू अधिष्ठान सांगा, अधिष्ठान. तंतू कापूस ताई, आहे कापूस माहिती. ताई, हा, कापूस. मग जसं कापूस आहे, मग तुम्ही जर कापूस घेतला ना अंगावरती, म्हणजे आम्ही वस्त्र नेसलं नाही, त्याला काही प्रक्रिया केल्या, नाही का? त्या कापसाचा तंतू तयार केला, धागा तयार केला, मग वस्त्र तयार झाले. तशा आपल्या जीवनावरती पण काही प्रक्रिया होण्याची गरज आहे, नाही का? आणि त्या प्रक्रिया झाल्यानंतर तुम्ही देव झाला. तुम्ही देवच आहात, मूळचे देव आहात. जसं त्यांनी सांगितलं, धूर घालवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग धूर घालायला तुम्ही हवा घातली, धूर गेला, अग्नी तयार झाला, नाही का? मग जशी धूळ घालवली आरसा जसा तसा आहे. किंवा पाणी, नदीमध्ये आपण पाणी पाहतो आणि त्या पाण्यावरती शेवाळ आलेलं असतं, मग तिथं पाणी नाहीये का, आहे. मग ते शेवाळ बाजूला केलं तर पाणी जसंच्या तसं आहे. तसं हे अज्ञान घालवलं की देव जसाच्या तसा आहे, म्हणजे मी परमात्मा जसा आहे तसा आहे, नाही का? तसं त्यांनी सांगितलं की या जीवनाची बेडी जर तोडायची असेल तर त्याला अनुभूती, सुखाची अनुभूती पाहिजे. मग या तथाकथित सुखाचा अनुभव येतो, कुणाला, इंद्रियांना येतो. पण आपल्याला सुख समाधान, बघा, सर्व सुखाची आगर बापरूप मध्ये, सर्व सुखाचा आगर पुढे बापरूप म्हणजे त्यांच्या चरणावरती. मग ते सुख प्राप्त करायसाठी सांगितलं की जसं शत्रूने बद्ध जीवाच्या शरीरातील निरनिराळी महत्वाची ठिकाणी काबीज केली आहे, बघा, शत्रूने म्हणजे या जीवाच्या शरीरातले निरनिराळे ठिकाणी ते काबीज केले, म्हणून त्या मनुष्याला या शत्रूवर विजय प्राप्त करावायचा आहे. मग त्याने ते शत्रू कुठे सापडेल हे जाणावे, आणि यासाठी भगवान श्रीकृष्ण शत्रूची ठिकाणे सूचित करीत आहे. शत्रू कुठे आहे? मन हे इंद्रियाच्या सर्व कृतीचे केंद्रबिंदू आहे. सगळं चालतं ते मनावरती चालतं.
जेव्हा आपण इंद्रिया विषयी बदल ऐकतो नाही का, विषयांबद्दल जेव्हा ऐकतो तेव्हा साधारणपणे मन हे इंद्रियाबद्दलचे तृप्तीबद्दलच्या सर्व कल्पनांचे आगर मन. आपण होतो माझ्या मनाला वाटलं नाही का, पण मनाला वाटतंय, पण मनाला काय केलं पाहिजे त्याचा आगर कोण आहे? मनचे. मन हे झाले, मन हे झाले, मन विठ्ठलची झाले. मग मनाला विठ्ठल करायचंय म्हणे. मग परिणामी मन आणि इंद्रिय कामाची भांडारे बांधतात, पण नंतर बुद्धी विभाग की बुद्धीचा विभाग काय अशा काम प्रवृत्तीचे भांडवल बनवतो. आणि ते भांडवल बुद्धी ही जीवात्म्याची अत्यंत निकटवर्ती आहे. सगळं बुद्धीमध्ये चालतं. आणि मग कामुक बुद्धीच आत्म्याला मिथ्य अहंकार प्राप्त करण्यासाठी कामुक प्रवृत्तीशी तसेच मन आणि इंद्रियांशी तादात्म्य करण्यास प्रभावित करते. जसं दोघांची भांडणं झाली की मध्ये एकदम तिसरा येऊन सोडवतो, तस ही बुद्धी आहे नाही का, मनाला आणि इंद्रियाला काबूत करते आणि त्यांना काय करते, त्या इंद्रियांना प्रभावित करते काम प्रवृत्तीकडे. मग आत्मा भौतिक इंद्रियांचा भोग करण्याच्या अधीन होतो नाही का. भौतिक जे इंद्रिय आपले भोग आहेत ते आत्मा प्रभावित होतो आणि मग चुकीने त्यातच वास्तविक सुख आहे असे समजतो नाही का. आपण सगळं सुख कशापाशी आहे? पैशामध्ये नाही का. त्या पैशासाठी म्हणजे त्या धनासाठी माणूस इतका बधीर झालाय आता नाही का. चांगला विचार केला त्याला पैशाशिवाय त्याला वाटतं या पैशामुळे सगळी सुख प्राप्ती होतात, पण नाही. कारण आत्म्याच्या या मिथ्या तादात्म्याबद्दल श्रीमद भागवतात सुंदर विवेचन करण्यात आले पाहिजे. यस्यात्मबुद्धी कुपने कुनपे त्रिधातुके स्वधिक कलत्रादिषु भौम इज्जधीहि यत्तीर्थ बुद्धी सलिले न करहि किज्जनेष्व विघ्नेषु स एव गोखरः. कि जो मनुष्य या त्रिधातू निर्मित शरीराला आत्मा समजतो बघा, हा तीन गुणांचा जो शरीर बनलेला आहे नाही का, त्या त्रिधातू शरीराला आत्मा समजतो आणि मग या शरीराच्या उपफलांना स्वतःचे नातलग समजतो. नातलग कोण आहे हो? आता आपल्याला जीवाचं जे म्हणतो नातेवाईक, नातेवाईक कधी आपले संबंध जुडले? जन्माला आल्यानंतर. जन्माला आल्यानंतर नात आणि नातेवाईकांनी गोत्र म्हणतो. जे कधीच नव्हते ते नातेवाईक नाही का. आणि जे गोत्यात म्हणजे नेहमी संकटात घालतात ते गोत्र, म्हणजे काय ते संकटातच उभे करतात. म्हणून त्यांनी सांगितलं की नातलग मानतो कुणाला? या शरीराच्या बाकीच्या इंद्रियांना. मग आपले जन्मस्थान पूजनीय मानतो आणि दिव्य ज्ञानी पुरुषांना भेटण्याऐवजी केवळ स्नान करण्यासाठी तीर्थस्थळाला जातो. आपण करतो वाऱ्या करतो नाही का. वारी वारी जन्म मरणात ते वारी, हरी पडलो आता संकट वारी नाही का. देवीची आरती करतो आपण, म्हणतो वारी वारी जन्म मरणाची वारी आणि हरी पडलो आता संकट निवारी. मग तीर्थस्थळांना कशाला जातो? फक्त स्नान करण्यासाठी. पण तिथं ज्ञानी पुरुष जर भेटला तर त्याचं ऐकून घेतो का आपण? नाही. कारण आपण गेलो कायसाठी हेच कळत नाही. कारण जातोय विषय रवंत करत आणि येतोय विषय घेऊनच. आता खूप सोपं झालंय. पंढरपूरला वारीला जातात लोक. पहिलं काही गेले की लोक रडायची. फार पूर्वीच्या काळामध्ये लोक पंढरपूरला गेले की परत माघारी येण्याची शक्यता कमी असायची. कारण त्यावेळेस साधनं नव्हती, गाड्या नव्हत्या, काहीच नव्हतं. पायानीच वारी करायला. त्यावेळेस खडतर वारी होती. आताही खडतर वारी आहे, पण आता सगळ्या सुख उपभोगायला भेटतं. जेवण व्यवस्थित आहे, राहण्याची सोय व्यवस्थित आहे. पायी चाललं तरी तुम्हाला रेनकोट भेटतात, छत्र्या आहेत, सगळे मार्ग आहेत. त्यावेळेस नव्हते, त्यावेळेस रडायचे. पण आता काय? आता फोन झालाय बघा. सेकंदात तुम्ही दिवसातून 10-10 मिनिटाला घरी फोन करता आणि विचारता बरं आहे का घरच्यांचं, मंडळी बरी आहेत का. अहो त्याच्यामुळं तुम्ही ज्या कार्यासाठी गेलात
नाही का, तीर्थयात्रेला गेलात, ज्या कामासाठी गेलात तिकडं तुमचं मन लागलं का हो? तर मन हे झाले, मन हे झाले, मन विठ्ठलची झाले, मन विठ्ठलची झालं का? तुम्ही फक्त ध्यानी गेलात, नाही का, कर्माने मागत राहिलं म्हणजे जी कार्य आहे तुमची ती घरीच राहिली करा. मन मागत ठेवलं आणि ध्यानी विठ्ठलाला तीर्थस्थळाला गेलात, त्याचा काय उपयोग नाही. कारण एखाद्या गाढवाप्रमाणे किंवा गायीप्रमाणे नुसते वेडे घालणे, नाही का, जाणं आणि येणे, वारी करायची म्हणजे नुसती वारी करायची नाही म्हणे, नाही का, पायी वारी घडो आणि माता घाम पडो, नाही का, म्हणजे डोक्यात काही शिरत नाही, अशी वारी करून उपयोग नाही. म्हणून ते म्हणतात की देव म्हणतात की भगवंतांनी अर्जुनाला प्रथम पासूनच सांगितले, पहिल्या अध्यात्मातूनच सांगितले आपल्याला की इंद्रिय संयमन करण्याचा सल्ला दिला. पहिले इंद्रिय आकळव, नाही का, तू काय कर, पहिले इंद्रियांचं नियमन कर, मग ज्यामुळे तो महान पापमय शत्रूचा जे कामाचा निग्रह करू शकतो, तो कामाचा निग्रह करायचं म्हणलं पहिले इंद्रिय दमन करायचं सांगितलं. आणि मग आत्मसाक्षात्काराची तीव्र इच्छा तसेच आत्मज्ञानाचे ज्ञान नष्ट करतो. काय करतो काम? आपली जी आत्मसाक्षात्काराची इच्छा आहे किंवा आत्मज्ञानाची जी इच्छा आहे तो काम नष्ट करतो. म्हणून ज्ञान म्हणजे इतर गोष्टीहून भिन्न असणाऱ्या आत्म्याचे ज्ञान, नाही का, इतर गोष्टीवरून भिन्न आहे. आत्मा म्हणजे शरीर नव्हे, हे ज्ञान होय. पण विज्ञान म्हणजे आत्म्याची स्वरूपस्थिती आणि त्याच्या परमात्म्याशी संबंध, याचे विशिष्ट ज्ञान होय, नाही का. विज्ञानात सांगितलं, ज्ञान आणि विज्ञान सांगितलं बाबा जे आत्म्याशी संबंधित, त्या परमात्म्याशी संबंधित आहे, त्याचं विशिष्ट ज्ञान आहे. मग त्याच्यात सांगितलं की आत्मा आणि परमात्मा याचे ज्ञान अत्यंत गुह्य व रहस्यमय आहे. आपण आरती म्हणतो परवा, प्रगट गुह्य बोले विष ब्रह्मची केली, राम जनार्दनी पायी मस्तकी टेवले. की प्रगट आहे, गुह्य आहे, नाही का. तस हा आत्मा आहे, प्रगट आहे, सगळीकडे दिसतो आपल्याला, पण तरी गुह्य आहे. तस आत्म्याचं ज्ञान काय झालं, रहस्यमय. आणि असं ज्ञान आणि विज्ञानाची अनुभूती त्यांच्या विविध रूपांसहित जर स्वतः भगवंतांनी विवेचन करून सांगितले की तरच हे जाणणे शक्य होईल. ज्याने राहिले की स्वतः जाणलं पाहिजे ते. मग आत्म्याचे ते सामान्य आणि विशिष्ट ज्ञान श्रीमद भगवद्गीता आपल्याला देत, नाही का. ते जे विशिष्ट ज्ञान आहे हे भगवद्गीतेमध्ये सांगितले. गीता 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 म्हणती जे वाचे, तया पुनरुत्ती नाही पुनरावृत्ती तया नरा. नाही पुनरावृत्ती तयार. म्हणजे जर गीता गीता म्हणजे भगवंतानी गीतेमध्ये एवढंच आहे की जी गीता मग मुखातून आली तर ती परत पुनरावृत्ती त्या नराला येत नाही, म्हणजे पुन्हा जन्म नाही येणे ऐसे केले. म्हणून आत्म्याचे सामान्य ज्ञान आणि विशिष्ट ज्ञान श्रीमद भगवद्गीतेत आपल्याला दिले. मग जीव हे भगवंताचे अंश आहेत आणि म्हणून त्यांचे स्वरूप केवळ भगवंताचीच सेवा हेच होय. स्वरूप काय आहे आपलं? भगवंताची सेवा करणे. मग ह्या भावनेला कृष्ण भावना असे म्हणते, नाही का. कृष्णाचं चिंतन करणं परमेश्वराचं. म्हणून आयुष्याच्या अगदी आरंभापासूनच, म्हणजे आपण आईच्या उदरात होतो त्यापासूनच या परमेश्वराचं चिंतन केले. हरिपाठात बघा, दुसऱ्या अभंगात झाले, चहुवेदी जाण साई शास्त्रिका, 18 पुराणी आरसी गाती, मंथुनी नवनीता तैसे ज्ञानंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो, एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमन गाले मन, ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ, भरला गण दाट हरी दिसे. मग पूर्ण, नाही का, वैकुंठ म्हणजे पूर्ण जगतात तो एकच आहे. म्हणून सांगितलं की चहुवेदी दान आणि साही शास्त्रात, नाही का, 18 पुराणात एकच आरी सांगितलंय. म्हणून हे कर्म आरंभापासून कृष्ण भावने शिक्षण घेतले पाहिजे. म्हणून त्या योगे त्याला
पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊन कर्म करता येतात आरंभापासून. आता बघा, आपण शाळेत लहान मुलांना घालतो का म्हाताऱ्या लोकांना घालतो? जसं शिक्षण घेण्यासाठी लहान, आता तर पहिले तरी 6 वर्षाचं झाल्यानंतर मुलांना पहिलीत घालत होते नाही का, पण आता लहान मुलांना 3 वर्षाचं झालं की शाळेत दाखल करतात. इतक्या लहान वयामध्ये त्यांना सुरुवातीपासूनच शिक्षण सुरू होतं. मग तुम्ही सांगा, जर तुम्हाला व्यावहारिक शिक्षण इतक्या लहान वयात द्यायचंय, देतो आपण, तर मग आध्यात्मिक शिक्षण कधीपासून द्यायला पाहिजे? आता ताईंना माहितीये की ब्राह्मणांच्या मध्ये मुंज केली जाते. कितव्या वर्षी करतात ताई मुंज? ताई 8व्या वर्षी ते. हा, मग त्यानंतर गुरु उपदेश होतो ना? काय? गुरु गुरु उपदेश उपदेश. कधी होतो तुमचं? हा हो हो हो. हा, ब्रह्मचर्याचं त्यावेळेस पालन होतं. होतं. हा, ब्रह्मचर्याचं पालन होतं. हा हा, मग ब्रह्मचर्याचं पालन होतं, गुरु उपदेश होतो. हम्म. मग 18 वर्षापर्यंत आपण शिक्षण घेतो की नाही घेतो? हो. पूर्ण आपलं जे आहे ते शिक्षण पूर्ण होतं आपलं 18 वर्षापर्यंत नाही का? अशी. हा. मग तसं ज्ञानेश्वर माऊलींनी किती वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली? 18व्या वर्षी. 16व्या वर्षी. 16व्या वर्षी. हा. हा, ज्ञानेश्वरी. आणि त्यांना अनुग्रह त्याच्या आधी झाला होता बघा, निवृत्तीनाथ त्यांना गुरु भेटले. तर बरोबर. निवृत्तीनाथांची गुरु परंपरा तर आपल्याला माहितीच आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाचा केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविला नाथ संप्रदाय नाही का? या आदिनाथ गुरु म्हणजे भगवान शंकर ज्यावेळेस पार्वती मातेला अनुग्रह देत होते नाही का, सांगत होते, त्यावेळेस मच्छिंद्राच्या पोटामध्ये बघा कवीनं त्यांनी ऐकलं. आदिनाथ मच्छिंद्रनाथ जन्माला आले, मच्छीच्या उदरात होते त्यावेळेस ते, आणि त्यावेळेस त्यांनी ते ज्ञान ऐकलं. मग त्या उदरातूनच ऐकल्यानंतर त्यांचे पुढे मच्छिंद्रनाथ झाले पा. तसं आपण आईच्या मातेच्या उदरामध्ये असतानाच आपल्याला ते ज्ञान प्रगटे. जसं अभिमन्यू सुभद्रेच्या पोटात असतानाच त्याला काय झालं, चक्रव्यूहाचं ज्ञान प्राप्त झालं, पण तो कसा भेदायचा ते ज्ञान नव्हतं झालं. तसं आपल्याला चक्रव्यूहाचं ज्ञान मातेच्या उदर कोरीचे म्हणजे पोटातच आहे नाही का? या चक्रव्यूहात पडायचं ज्ञान आहे, पण बाहेर निघायचं ज्ञान म्हणजे सद्गुरु वाचोनी सापडे ना सोया, दारावे ते पाय आधी आधी नाही का? आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेगळं तयार लागेल. म्हणजे आपण जीवनाला आलो, जन्माला आलो, पण ह्या जन्माला येऊन जर काय करायचं याची माहिती करून घ्यायची असेल तर सद्गुरु प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं की जीवासाठी स्वाभाविक असणाऱ्या भगवत प्रेमाचे विकृत स्वरूप म्हणजे काम होय, परंतु जर मनुष्याला अगदी आरंभापासून कृष्ण भावनेमध्ये प्रशिक्षित केले तर स्वाभाविक भगवत प्रेमाची अधोगती भौतिक कामामध्ये होणार नाही. त्याला जर जन्मापासून जर प्राप्त झालं तर नाही का, जेव्हा भगवत प्रेमाची काम विकारामध्ये अधोगती होते तेव्हा पुन्हा पूर्वस्थितीवर येणे अत्यंत कठीण असते. तरी कृष्ण भावना इतकी प्रभावशाली आहे की कृष्ण भावनेचा उशिरा प्रारंभ करणाराही भक्तीचा नियामक तत्वाचे पालन करून भगवत प्रेमी बनवू शकतो. बघा, अगदी शेवटच्या क्षणाला सुद्धा परमेश्वराचं चिंतन झालं तर तो काय होतो, मुक्त होतो. कसा? एक तास उरला खटवांग रायाची, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला. नाथ महाराज म्हणतात खटवांग राय झाले, एका तासात त्यांनी स्वतःच काय करून घेतली, मुक्त झाला तो. त्याप्रमाणे जर तुमचं रूप भगवत प्रेमामध्ये कामाचे रूपांतर भगवत प्रेमामध्ये झालं तर तो थोड्या वेळातच काय होऊ शकतो, मुक्त होऊ शकतो. म्हणून कामाच्या कार्याची इंद्रिये ही विविध द्वारे नाही का काम उत्पन्न व्हायला इंद्रिये
आणि त्याला दार आहे ती नाही का, इंद्रिय म्हणजे दार आहे. आणि मग कामाला शरीरामध्ये संग्रहित करून ठेवण्यात येते इंद्रियांद्वारा, आणि त्याला मोकळी वाट करून दिली जाते. कारण म्हणून इंद्रिय एकंदर शरीरापेक्षा श्रेष्ठ आहे. मनावरती ताबा कुणाला मिळवता येत नाही म्हणे. म्हणजे ते मन काय करतं, सगळ्या इंद्रियांना सांगत असं हे करा ते करा नाही का. तसं जेव्हा या इंद्रियांद्वारा परम भावना किंवा कृष्ण भावना असते, जेव्हा तुम्ही भजन करत असाल, चांगला विचार. आता आपण 1 तास हे वाचन करतो पहा, 1 तासात आपण काय बाकीचा विचार डोक्यात आणतो का होत? हा, नाही येत ना. कारण आपलं फक्त इकडं लक्ष असतं, पुढं काय चाललंय, पुढं काय सांगितलं भगवान श्रीकृष्णांनी, इकडं लक्ष असतं. मग त्यावेळेस इंद्रियांना पुढं पडिले वळण इंद्रिया सकळा भावतो निराळा नाही तुझ्या. त्या इंद्रियांना त्यावेळेस फक्त एवढं डोक्यात असतं की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात, की कृष्ण भावनेमध्ये आत्मा भगवंताशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करतो पहा. त्यावेळेस आपला आत्मा फक्त भगवंताचंच नामस्मरण करतो. म्हणून या ठिकाणी वर्णन केलेल्या क्रमिक शारीरिक क्रियांचा अंत शेवटी परमात्म्यामध्ये होतो नाही का. ज्या वेळेस आपण गीताचं वाचन करत असतो त्यावेळेस आपला आत्मा फक्त गीता नाही का, क्षणोक्षणाला गीता मुखामध्ये, आणि परमात्म्याचं नामच येतं म्हणे. त्यावेळेस शारीरिक क्रिया म्हणजे इंद्रियांची कार्य होत बघा. त्या इंद्रियांची कार्य म्हणजे इंद्रियांना थांबविणे म्हणजे सर्व शारीरिक क्रियांना थांबवणे. आता आपण सगळं शारीरिक क्रिया जे बाकीच्या आहेत नाही का, प्रपंचाच्या क्रिया आहेत त्या सोडून देतो आणि फक्त इथं बसतो. परंतु मन हे सक्रिय आहे. मनाला ताबा मिळवता येत नसल्यामुळे, सक्रिय असल्यामुळे, जरी शरीर निश्चल आहे आणि विश्रांती घेत जरी असलं तरी मन बघा, आता आपण पुष्कळ बसते परंतु मन इतकं चंचळ आहे, क्षणात नाही का थोडा जरी विसर पडला नामापासून की बाहेर भरकटतं मन. आपण चिंतनाला जरी बसलो आणि क्षणिक थोडा वेळ जरी मनामध्ये कुठल्याही मुलीचा विचार होऊ दे, काही म्हणजे इतर गोष्टींचा विचार, कामाचा विचार, ते काम डोक्यात राहतं, मग चिंतनावरती लक्ष राहत नाही. तसं म्हणे की इंद्रियांची कार्य होत जरी असली तरी इंद्रियांना थांबू शकतो परंतु त्या मनाला थांबू शकत नाही. कारण शरीर जरी निश्चल असलं ना, ते जरी विश्रांती घेत असलं, पण मन ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये कार्य करीत असते त्याप्रमाणे क्रियाशील असते पहा. स्वप्नामध्ये एक दृष्टांत सांगते छोटासा, की स्वप्नामध्ये एक म्हणजे भिकारी असतो आणि तो स्वप्नात राजा झालेला पाहतो नाही का. तो स्वप्नात पाहतो आणि तो जागृत म्हणजे स्वप्नातून जागा होतो, आणि तो जागा झाल्यानंतर तो स्वप्नामध्ये राजा हत्तीवर बसलाय आणि हत्तीवर बसून नाही का सेवकांना हुकूम करतोय. आणि ते जर जागृत अवस्थेत उठला आणि करायला लागला तर त्याला शहाणा म्हणतील का वेडा म्हणतील नाही का. परंतु हे मन कसं आहे की ज्याप्रमाणे स्वप्नात ते कार्य करतय ना त्याप्रमाणे क्रियाशील असते पहा. परंतु मनापेक्षा श्रेष्ठ बुद्धीचा निश्चय असतो. बुद्धीचा निश्चय कसा आहे की असतो, आणि बुद्धीपेक्षा श्रेष्ठ असा आत्मा असतो. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ वाचेशी सुलभ रामकृष्ण, की तो आत्मा का जो वाचेशी सुलभ येतो, कारण बुद्धी श्रेष्ठ आहे, निश्चय सांगितला. आणि म्हणून जर आत्म्याला प्रत्यक्षपणे भगवंतामध्ये नियुक्त केले नाही का, त्या आत्म्यालाच तिथं ठेवा म्हणे. आणि मग स्वाभाविकपणे इतर सर्व कनिष्ठ तत्वे म्हणजे उदाहरण दिली की बुद्धी, मन आणि इंद्रिय आपोआपच तिथं त्यामध्ये नियुक्त होतील. मग इंद्रियां भोगाचे विषय हे इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि मन हे विषयापेक्षाही श्रेष्ठ आहे. आणि यासाठी जर मनाला प्रत्यक्षपणे भगवंताच्या सेवेमध्ये नित्य रमण केले तर इंद्रियांना इतर ठिकाणी रचवण्याची संधीच राहणार नाही नाही का, असणारच नाही. मग ही मनोवृत्ती पूर्वीच वर्णित करण्यात आली नाही का. परमदृष्ट्वा निवर्तते. मग जर मनाला भगवंताच्या दिव्य सेवेमध्ये निमग्न केले
तर ते कनिष्ठ प्रवृत्तीमध्ये निमग्न होण्याची शक्यता नाही. जर आपण अखंड चिंतन विठोबाचे नाही का अखंड परमेश्वराचं चिंतन करत राहिलो, बघा कामामध्ये काम आधी माना राम राम, किंवा एकनाथी हरिपाठात अभंग आहे, हरी बोला देता हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला जनी हरी बोला विजनी, देह त्यागांती हरी. बघा देह त्याग करताना पण हरीच बोला, पण जन्माला आल्यापासून आहे. मग काम करताना कुठले बांधताना उठताना बसताना तुम्ही हरी बोला म्हणे. म्हणून सर्वांमध्ये निमग्न जर त्याला केलं तर काय होईल, ते इंद्रिय मन आणि बुद्धी यांना जर एकत्र करायचं असेल तर तुम्हाला आत्म्याच्या स्वरूप स्थिती जाणल्यास संपूर्ण प्रश्नांचे समाधान होईल. त्यांना एक करायला सांगितलं. आणि बुद्धीद्वारे मनुष्याने आत्म्याची स्वरूप स्थिती जाणली पाहिजे नाही का. मग बुद्धी निश्चय सांगितला आणि मग मनाला निरंतर श्रीकृष्ण भावनेमध्ये निमग्न केले पाहिजे. मग यामुळे संपूर्ण समस्येचा उलगडा होतो. बघा एक हरी आत्मा जीव शिव सम वायात दुर्गम न घालून. मग एक हरी आत्मा आहे, एकच आर्य ना एकच आत्मा आहे, वेगळा नाही. म्हणून मग मनाला निरंतर कृष्ण भावनेमध्ये निमग्न केले पाहिजे. म्हणजे यामुळे संपूर्ण समस्येचा उलगडा होतो. आध्यात्मिक मार्गातील नवसाधकाला नाही का, आध्यात्मिक मार्गामध्ये नवीन जर साधक असेल तर त्याला साधारणपणे काय सांगतात, इंद्रिय विषयांपासून अलिप्त राहण्याचा सल्ला द्या नाही का. पण या व्यतिरिक्त मनुष्याने बुद्धीचा उपयोग करून मन बळकट केले पाहिजे. बघा आता तुम्ही एकदम आपला मला विषय झाला की जसं लहान मुलाला पहिलीच घातलं की लगेच त्याला लिहिता येत नाही, त्याला अनेक प्रकारे समजून सांगायला लागतो. एक कसा काढायचा नाही का, त्याला अर्धा गोल काढायला शिकवता, मग अर्धा गोल जोडायला, मग एक उभी रेग आखायला शिकवता नाही का, मग ती रेग जोडायला शिकवता. तसं नवीन साधकाला डायरेक्ट तुम्ही सांगितलं की इंद्रियांपासून अलिप्त राहा, शक्य आहे का? नाही ना. ज्ञानेश्वर मन माझे मीची करी माझे भजनी प्रेम, मन मलाच ये पहिलं, त्या मनाला सांगितलं. मग या व्यतिरिक्त मनुष्याने बुद्धीचा उपयोग करून मन बळकट केले पाहिजे. मग जर त्याने पूर्णपणे भगवंतांना शरण जाऊन बुद्धीद्वारे आपले मन कृष्ण भावनेमध्ये रममान केले तरच आपोआप मन बळकट होते. म्हणजे बुद्धीने बघा, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. मग हरिपाठ कीर्ती पहिली मुखाने गायली पाहिजे, मग त्याचा देह पवित्र होईल. मग इंद्रिये जरी सर्पाप्रमाणे बलवान असली तरी ते दंत सर्पाने निरुपद्रवी होती, मग त्या इंद्रियांना वळण पडेल. परंतु जरी आत्मा बुद्धी मन आणि इंद्रियांचाही स्वामी असला तरी कृष्ण भावने श्रीकृष्णाच्या संगतीत तो दृढ झाला नाही तर प्रशुद्ध मनामुळे त्याचे केव्हाही पतन होण्याची शक्यता असते नाही का. जर त्याच्या संगतीत जरी बघा आपण जोपर्यंत भजन करतो किंवा इथं बसले समोर तोपर्यंतच ह्याच्या डोकं राहतं. नंतर आपण आपल्या कामाला लागलो ते विषयामध्ये मन जात आपलं. तसं श्रीमद भगवद्गीतेचा 3रा अध्याय, किती वेळ आहे? 3रा अध्याय निश्चितपणे कृष्ण भावनेकडे निर्देश सांगतो की मनुष्याने निर्विशेष शून्यवाद हेच अंतिम ध्येय न मानता भगवंताचा शाश्वत सेवक रूपी स्वतःचे स्वरूप जाणले पाहिजे नाही का, की भगवंताचं काय स्वरूप जाणलं पाहिजे ना. मग जीवनाच्या भौतिक अस्तित्वामध्ये मनुष्य निश्चितपणे काम प्रवृत्ती आणि भौतिक प्रवृत्तीच्या प्रकृतीच्या साधनांवर स्वामित्व गाजविण्याच्या इच्छेने प्रभावित होतो नाही का. आपण योग करू शकतो, सगळं करतो नाही का, स्वामित्व सगळ्यावरती गाजवू शकतो, परंतु त्याच्या सत्तेवरती स्वामित्व गाजू शकत नाही. मग त्यांनी राहिले की चाले हे शरीर कोणाचे असत ते, कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, त्याचे भजन चुकू नका नाही का. मग त्याचे स्वरूप जाणलं पाहिजे. मग त्याच्या सामर्थ्य कुणाचं, आपण बसले मग हे सामर्थ्य कुणाच्या सामर्थ्यावर आपण बसलो हे जाणा, म्हणून आपण त्याच्या सामर्थ्यावर बसलो
नाही का, त्याच्या सत्तेने बोलतो आहे आणि त्याच्या ताकदीनेच बोलतो आहे. हे जर समजलं, आपल्याला कळलं, तर आपण हजर आहोत म्हणायचं, नाहीतर गैरहजेरी आहे आपली. मग आणि भौतिक प्रसाधनावर स्वामित्व गाजवण्याची इच्छेने प्रभावित होत. मग सर्वांवर स्वामित्व गाजवण्याची आणि इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा म्हणजे बद्ध जीवांचा महान शत्रूच आहे. परंतु कृष्ण भावनेच्या बळावर मनुष्य भौतिक इंद्रिय, मन आणि बुद्धी नियंत्रित करू शकतो, नाही का. म्हणजे कृष्णाचं चिंतन केलं, नामाचं चिंतन केलं, नाही का. मग नामासारखं साधन नाही जे तू करसी आणि काही मग आकस्मिकपणे मनुष्य आपल्या कर्तव्याचा आणि विहित कर्माचा त्याग करू शकणार नाही का. एकदमच जर कर्तव्य सोडू म्हणलं तर होत नाही. म्हणून भौतिक इंद्रिय आणि मन यांच्यापासून प्रभावित न होता स्वतःच्या विशुद्ध स्वरूपात स्थिर झालेल्या बुद्धीद्वारे म्हणजे क्रमशः कृष्ण भावनेचा विकास करून मनुष्य दिव्य स्थितीमध्ये स्थिर होऊ शकतो, नाही का. परमेश्वराचे चिंतन, नाम, नाही का, एक सतत आपल्या मुखामध्ये यायला पाहिजे आणि मग त्यामुळं काय होऊ शकतं, आपण स्थिर होऊ शकतो. मग हेच या अध्यायाचं प्रमुख सार सांगितलं, काय की नामापर ते तत्व नाही रे अन्यथा, ते तत्व जाणं. तत्वमसी वाक्याचा बोध झाल्याशिवाय आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, नाही का. म्हणून त्याने परेहून परते घर ते राहून निरंतर सर्वांचे जे अधिष्ठान त्याचे माझे रूप पूर्ण, म्हणजे सर्वांच्या अधिष्ठाने, नाही का. तुका म्हणे सांगू किती आणि ह्याची भगवंताच्या मूर्ती. मग सगळेजण आपण तुम्ही एक आहोत, नाही का. मग एकाकार झाले जीव शिव दोन्ही, एक आणि एकाकार जीव आणि शिव मुळीचे संचले दैचे तैसे वादळली ज्योती वा कापुराच्या वाती ओवाळी तारती भेदनुरे. मग भेदच संपला तिथूनचा, की संपूर्ण आपली जी अज्ञान आहे ते अज्ञान दूर होईल. हेच या अध्यायामध्ये कर्माचं कर्मयोग, नाही का, तिसरा अध्याय. मग ह्या अध्यायामध्ये सांगितले की बुद्धीला काय करा, परमेश्वराचं चिंतन करण्याचे. बघा, आपल्याला वळण लावायला पाहिजे, इंद्रियांना वळण लावलं पाहिजे, बुद्धीत हरी यायला पाहिजे. मग हरी बुद्धी जपे, मग तो नर दुर्लभ सांगितलं. मग हरिमुखे माना पुण्याची गणना कोण करीत. ताई, वेळ झालाय का? हो, 5 मिनिटे घ्या ते, हरकत नाही. हा, तर आपल्याला कर्मयोग सांगितला की पूर्ण अध्यायामध्ये सांगितलं देवानी की बाबा तुझं स्वहित कर्म, नाही का, स्वकर्म आणि स्वधर्म दोन्ही सोडायचं नाहीये तुला. जे आहे तसं भौतिकात जे वातावरणात तू राहत आहे, ज्या कर्मात, ज्या धर्मात तू जन्माला आला, ज्या कुळात तू धर्माला, तुला कुळाचारही सोडायचे नाही. सर्व करायचे, प्रपंच करायचे आणि प्रपंच करून परमार्थ साधायचे. आणि आपल्या गृहस्थाश्रमी जीवाला तेच कराय. आम्हा करणे आहे काम, बीज वाढवावे नाम, नाही का. आपल्याला कामच ते दिले की बाबा कामामध्ये काम आधी म्हणा राम राम. मग तुम्हाला कामात काम काय करायचंय की राम राम म्हणा. मुखी नाम हाती मोक्ष आयशी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल खरा तुरा तुरा वस्तूशी. मग मुखामध्ये नाम आहे, नाही का. मग साक्ष बघा, वैष्णवांचा माल या खोट जाणार नाही, व्यर्थ होणार नाही. कारण जो आहे तसा, जसं आपण बीज जमिनीत लावलं तर त्याला 4 दिवसांनी अंकुर फुटल्याशिवाय राहत नाही. पा जसं प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचून काय, कुंकवा नाही ठाव मने मी आहे व भावे विन देव कैसा पावे. मग भाव असल्याशिवाय देव पावणार. पहिली गोष्ट, तुम्ही भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. भाव धरा, मनामध्ये भाव श्रद्धा पाहिजे ना आपल्या. जोपर्यंत जसं ओला असेल तर बीज अंकुरेल, नाही का. त्या जमिनीत जर ओला असेल तर लावलेलं घातलेलं बी ते बीजाला अंकुर आल्याशिवाय राहणार नाही. त्याचं इथं प्रेम पाहिजे, नाही का, भाव पाहिजे. म्हणून भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगाराय निवांत शिन सेवाया, सायास करेसी प्रपंच दिदनिशी, हरिसी न भजसी कोण्या गुणे,
ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. बघा माऊलींनी सांगितलं की पहिला भाव पाहिजे, भावेविन भक्ती. मग भाव जर नसेल तर भक्ती करून उपयोग नाही, आणि भक्तीविन मुक्ती मिळणारच नाही. बघा ज्याप्रमाणे तुमच्याकडं स्वयंपाक करायचा आहे, उदाहरण देते मी की स्वयंपाक करायचा आहे, सगळे तयार आहे, अप टू डेट आहे नाही का, सगळं अगदी तांदूळ आहे, पाणी आहे, मीठ आहे, सगळं तयार आहे. पण तिथं जर गॅस आहे तर तिथं गॅस पेटवण्यासाठी जर काडीपिटी नसत तर तुमचा भात शिजल का हो? हा, म्हणून त्यांनी सांगितलं गुरुविना अनुभव कायचा कळे. तसा भात शिजवण्यासाठी गॅस पेटवण्यासाठी पहिलं गॅस पेटवला पाहिजे, म्हणजे अग्नी, म्हणजे काडी पिटी ओढून तिथं काडी लावली पाहिजे. मग तो अग्नी तयार झाल्यानंतर त्याच्यात पातेलं ठेवल्यावर तांदूळ आपण पाणी उकळल्यानंतर तांदूळ सोडतो मग तो भात. ठीक आहे, भात शिजायला ठेवला, तुम्ही भात शिजला की नाही ही प्रक्रिया पाहताना, आता कुकर लावतो हे आताची गोष्ट झाली, पण पहिलं भात बघा पातेलं शिजवल्या जायचा, बरोबर आहे ना ताई? मग तो भात शिजला की नाही तुम्ही अख्ख्या पातेल्यात हात घालून पाहता का एक शीत पाहता? एकच शीत पाहतो आपण, शिजला की नाही चमच्यावर घेऊन पाहतो, हा शिजलाय. तसं तिथं गुरु प्राप्त आहेत की नाही याचा अनुभव आल्याशिवाय आपल्याला कळणार नाही का. तुकाचा पुन्हा सांगे माझा अनुभव आहे अंगे, म्हणून इथं कर्मयोग सांगितला माऊली आपलं भगवंतानी अर्जुनाला की बाबा की हे सर्व कर्म जे आहे तुझं जे जे कर्म धर्म तुकारामाला नाशिवंत आहे नाही का. तुका म्हणे मज कळले वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत, परंतु तुला काय करायचं अर्जुना, हे सगळं नाश पावणार आहे ते दिसतंय ते, तो भ्रम तू नाहीसा कर. तुझं कर्म काय, क्षत्रिय धर्म तुझा आहे, तुझं कर्म काय युद्ध करणं, आणि ते कर्म तुझं स्वकर्म आहे आणि ते तू पूर्ण कर, तेव्हाच तुला परमगती प्राप्त होईल. तसं आपल्याला जे जे विहित कर्म सांगितलेलं आहे, जे जे आपल्या धर्मानुसार कर्म सांगितले, धर्म सांगितलाय तो आपल्याला करायलाच पाहिजे, असं भगवंतानी अर्जुनालाच नव्हे आपल्याला पण उपदेश केलेला आहे की आपण जाणा, म्हणून सांगितलं जाणतेने गुरुभजीचे, जाणतेनेच गुरु बाजा. सगळेच बसतात का गुरुला? सगळे तिथपर्यंत जात नाही का, सगळे गुरुपर्यंत पोचत नाही. म्हणून आपल्याला जाई जीवना वेगळी मासळी तैसा तुका तळमळ नाही का, जीवना वेगळी. तुकाराम महाराज का तळमळत होते? त्यांना गुरु प्राप्त नव्हते बघा. मग त्यांनी ज्यावेळेस सत्यगुरु नाय कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाना ठेविला कर, भोजना मागदी तूप पावशर पडीला विसर, स्वप्ना माधी काय कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगतिली खून मालिकेची नाही मालिकेची, बाबाजी सद्गुरु दास तुका बघा. माघ शुद्ध दशमी पावणी गुरुवार केला अंगीकार दास तुका. मग बाबाजी सद्गुरु प्राप्त झाले तुकाराम महाराजांना, त्यांनी 13 दिवस भंडारा डोंगरात जाऊन तपश्चर्या केली नाही का. तसं आपण पण काहीतरी तपश्चर्या, आपलं जर पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उद्याचा कसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. मग आपल्याला संत जर भेटायचे असतील तर ह्या जन्मी निश्चित आपल्याला भेटले म्हणून समजा, कारण श्रीकृष्णासारखे संत आपल्याला भेटणार नाही का, गुरु आपल्याला भेटणार नाही. ही गीता वाचते म्हणजे गुरुचे आपले नाही का. म्हणून आता मी इथं थांबते नाही का. बस का ताई, बोलत राहिलं तर अजून वेळ जाईल. छान सांगितलं ते, छान सांगितलं ताई. खूप छान सांगता तुम्ही, एकदम मनाला भावतं, मनाच्या जवळ बरोबर. प्रवेश होतो, एकदम बुद्धीचा मनाच्या जवळ प्रवेश होतो, असं एकदम आपल्या साध्या भाषेमध्ये. खूप हा सुंदर. हा, ऐकत राहावं असं वाटतं ना. हो हो हो, बंदच होऊ नये असं वाटतं. खरंच आहे. एवढे अभंग आता पाठ तुम्हाला आहेत. आपल्याला वेळेचं पण बंधन आहे ना, बस थांबायला काही तर भरपूर आहे वाचन सांगायला. पठण खूप सुंदर आहे, अगदी खूप हो ना. छान आहे. आपल्या डोक्याच्या अभंग पाठ खूप भयंकर अभंग पाठ आहेत. हा. ताई, तुमचं नाव काय आहे? वंदना देवकर.
हा का? ग्रुपवर नंबर आहे का तुमचा? हो आहे की. ओके ओके, ठीक आहे ताई. मी परत हा. पाठवते, वाटल्यास तुम्हाला बोलायचं असेल ना रोहिणीताई, मी हो पाठवते हो तुम्हाला. हा हा, हो कारण ग्रुप 1 आणि ग्रुप 2 आहेत ना आपले. हो हो हो. हा. हा, तर इकडचं इकडे पाठवा ताई मला. हा, नंबर चालेल पाठवा ताई मला. चालेल हो. चालेल, हरकत नाही. धन्यवाद. ओके, चालेल. आता सुट्टी आहे ना आपल्याला? हो, आता 8 दिवस आपल्याला सुट्टी राहणार आहे. हा. पुढच्या शनिवारीच डायरेक्ट एकादशीचं पारायण आपलं होईल. ओके, तोपर्यंत छान आपण ताई. सुट्टी घेऊयात हो आणि हो हो. म्हणजे मग गीता सोमवारपासून वाचन डायरेक्ट हं? काही आ? गीता वाचन डायरेक्ट मग अनंत चतुर्दशी झाल्यावरच आहे का काय? नाही, अनंत चतुर्दशीच्या आधीच आहे ना एकादशी. नाही नाही, अनंत चतुर्दशी आधी एकादशी पठण आहे. हं. 14ला आहे एकादशीला ना, 14ला. पठण. पण 14 वाचन तारखेला वाचन नाही. परिवर्तिनी एकादशी आहे ताई. हो, हा. परिवर्तिनी एकादशी 14 तारखेला आहे आणि विसर्जन अनंत चतुर्दशी मंगळवारी 17 तारखेला आहे. 17 तारखेला आहे ते नाही म्हणत मी. हा. गीतेचे श्लोक आपले कधीपासून वाचन चालू करायचे? चौथा अध्याय. नाही नाही, चौथा अध्याय. हा, गीतेचा श्लोक म्हणजे आपलं जे रोजचं अध्याय वाचन आहे. साधक संजीवनी. हा. साधक संजीवनी खूप छान आहे ताई. हा. खरंच वाचायची इच्छा होती पण मला जमत नव्हतं. माझ्याकडे पुस्तक पण आहे पण लहान बाळ हा. असल्यामुळे मला जमत नव्हतं वाचायला. मी आता श्रवण करते. खूप आनंद येतो ताई. खूप सांगू शकत नाही एवढा आनंद येतो. बरोबर आहे. ताईंचा ते उलट वाचन ताईंचा कधीपासून धन्यवाद आहे. चालू करणार? त्यांनी सुरू केलं आणि आम्हाला त्यांच्यामुळे श्रवणाचा लाभ मिळाला ताई. खूप धन्यवाद ताई तुम्हाला. ग्रुप सुरू करून तुम्ही चालू केलं ना. जय हा, श्री खरंच कृष्णाची ताई. कृपा आहे ताई, बाकी काही नाही. ईश्वरी कृपा आहे हा. आमच्यावर पण आहे तुमच्यामुळे. थँक्यू. हो चालेल, मग आपण शनिवारी भेटूयात आता पुढच्या. हो 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 ताई. हो चालेल. हो हो, जय चालेल. श्री कृष्ण. चालेल, जय श्री कृष्ण सर्वांना. जय जय श्री श्री कृष्ण. कृष्ण. शेवटची प्रार्थना म्हणू ग ताई. हो, म्हणा ना, म्हणा हो, म्हणा. ताई. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे नमः. हरे नमः. हरे नमः. चालेल, जय श्री कृष्ण. ऍक्च्युली हा जय. ताई, तुमच्या सगळ्या वाचनामुळे आणि याच्यामुळे एक असं लक्षात आलं की एखादा दिवस तरी आपण अभंगाचाच हे घेत जाऊयात, काही की एक अर्धा तास फक्त, आणि फक्त अभंग ऐकायसाठी. कारण आपण खूप हो सुंदर ताई अभंग आहे. खूप चालेल. हो ताई खूप अभंग खूप आहे. छान ताई. हा. अभंग मला खूप म्हणायचे का? आवडेल ताई. अभंग म्हणायचे. हो. अभंग खूप अभंग म्हणायचे पाठ आहेत. म्हणजे खरंच खूप सुंदर आहे. इतका अर्थ सुद्धा त्याच्यात ऐकत राहावं वाटत. ऐकत राहावं असं वाटतं. खरंच आहे अगदी. त्याच्यामध्ये म्हणूया. पाठ किती आहेत त्यांचे? अभंग म्हणायचे का सर्वांनी? त्यांनी नाही, तुम्हीच निरूपण. म्हणायचे. तुम्हीच म्हणा. मी म्हणलं सर्वांना म्हणायला हे करताय का? नाही ताई तुम्ही म्हणा, आम्ही ऐकू आणि मध्ये मध्ये बोलू एखादा असं. मधून मधून म्हणावं एखादा. हो हो हो. मध्ये मध्ये म्हणू एखादा. तुमच्या नक्की. एवढा पाठ नाहीये आमचा पण बोलू. म्हणून बघून म्हणून. तुमच्या सोबत म्हणून आलो पण आम्ही. ताई खरंच मेन एक म्हणजे अभंगाचा पाठांतर दिवस ठेवायला पाहिजे. हा